श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार मैत्रिणींनो. जप कसा करावा तरच आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते. ह्या चुका चुकूनही करू नका. बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचं जप करू नये. आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे. जपमाळे जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. अशी संपूर्ण माहिती आणि सविस्तर माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मैत्रिणींनो, बरेच जण जप करतात, पण जर जप योग्य पद्धतीने केला तरच त्याच्या आपल्याला पूर्णपणे फळ मिळते. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं. आपण काम करताना, झोपताना, उठताना, बसताना किंवा कोणाशीही भांडण करताना देखील मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो. नामस्मरण ही देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीच हरवू शकत नाही. म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केले तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावे ज्या अतिशय गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरण करण्याचे पूर्ण फळ मिळेल, तर तेच नियम आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला देखील या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य फळ मिळेल आणि तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल. तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे, कुलदेवतेचे नाव लिहायला विसरू नका. नंबर 1. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला हात लावून प्रथम डोळ्याला, डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला त्याचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळाला स्पर्श करू नये. जपानेही नेहमी उजव्या हातातच पकडावी. 2. नित्य जपाची मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. 3. कुठून तरी आपल्यावर किंवा मग अशुद्ध अवस्थेत, अस्वच्छ असताना, स्नान केलेले नसताना चुकूनही जपमाळाला स्पर्श करू नये. जप करण्याची योग्य पद्धत. शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साह्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बांधापासून मुक्ती मिळते. म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळावर काहीतरी कापड झाकून ठेवावे. त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात येते. अंगठ्याच्या साह्याने जप केल्याने मोक्ष प्राप्ती होते. तर्जनीने जप केल्याने शत्रुनाश होतो. मध्यमाने जप केल्याने धनप्राप्ती होते. अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्ती होते. करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते. जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावे, मात्र शेवटी मेरू मणी ओलांडून पुढे जाऊ नये. जर पुढे चालू ठेवायचा असेल, उलट क्रमाने पुन्हा मेरू मण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रधाने मंत्र महार्णव. अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात असा याचा अर्थ होतो. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे. यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळते. अन्यथा तो जप आकाशात जातो असे म्हटले जाते. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीत पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तदंताच्या डबीमध्ये ठेवावे. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. स्वतःसाठी वेगळी नवीन माळ असावी. जपमाळ कशी असावी? नंबर 1. रुद्राक्ष, मनोरथ पूर्ण करणारे. पोवळे, विपुल संपत्तीप्रद. स्फटिक, सौभाग्यप्रद अशी असावे. 2. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेला असावा किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये गुंफलेला असावा. 3. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. 4.
प्रत्येक मणी बोटाने सहज उघडता ओढता यावा असा असावा. 5. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी. विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा एक स्थिरांक उल्ल 23 ल असं 3 आहे. द्रोणातून चांदी मुक्त करण्यासाठी जे विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरेड म्हणतात. 6. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. 7. जपमाळ किंवा सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी, कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळाची देखील व्यवस्थित काळजी घेणे, ती स्वच्छ ठेवणे, व्यवस्थित ठेवणे तितकेच गरजेचे आहे. 8. जप करण्याकरता गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं, म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही, कोणाच्या नजरेत पडणार नाही असे ठेवू शकता. 9. माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील असे असात. माळेतील मणी खेळते असावेत, म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावे. 10. माळ जी असते आपली ती कुठेही तुटलेली फुटलेली नसावी. 11. मधल्या बोटाच्या पेरावर ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकावावेत. सवयीने ते अंघळवळणी पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. 12. माळेमध्ये 108 मणी असले तरी ती संख्या 100च धरावी. 13. मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरुमणी उल्लोगू नये. माळीचा तो 109वा मणी असतो. 14. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणालाही दिसू नये अशीच ठेवली पाहिजे. माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते, ती इतरांच्या नजरेस पडत नाही, म्हणून माळ कोणालाही दिसणार नाही याची विशेष आणि काटेकोरपणे काळजी घ्यावी. 15. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल आणि बाथरूममध्ये आंघोळ करत असतात तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा व्यक्तीवर कोपते, कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये माता लक्ष्मीचं नाव किंवा जप कधीही करू नये. 16. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी. लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका. जपमाळीचे पावित्र्य सात्विकता टिकून ठेवा, म्हणजेच त्याच्यावर आपण केलेला जप हा फुलद्रूप होतो. बघा, जप केल्यानं आपल्याला जे समाधान मिळते त्या माळेमध्ये जी सात्विकता असते ते टिकून राहिली पाहिजे. म्हणून जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली, म्हणजे तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये देखील तुम्ही ही जपमाळ कापडामध्ये ठेवू शकता. परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका. जमिनीवर तर मुळीच ठेवू नका. आपल्या धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणीच का असतात यामध्ये देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. रुद्राक्ष माळ तुळस, स्फटिक किंवा मोत्यांनी बनवलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो, एक सात्विकता दडलेली असते. या माळेने एखाद्याचा मंत्र जप केल्यास कोणतेही कठीणातील कठीण कार्य सिद्धीत जातात, मनोकामना इच्छा पूर्ण होतात. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांचा मंत्र जप करण्यासाठी देखील तुळशीचीच माळ वापरली जाते. कारण भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण आणि राम हे सगळे विष्णूंचेच अवतार आहेत. म्हणून विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीचीच माळ वापरू शकता. स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी देखील स्फटिकाची माळ वापरू शकता. रुद्राक्षाची माळ बघा, रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप केला जातो आणि रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शिवाचा जप करणे देखील खूप शुभ मानले जाते.
रुद्राक्ष हे भगवान शिवशंकरांचे रूप आहे. भगवान शिवशंकरांपासूनच हा रुद्राक्ष तयार झालेला आहे. यामुळे महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचे धार्मिक महत्त्व खूप आहे. कमलगड्ड्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गांच्या मंत्रासाठी वापरली जाते. कमलगड्डा जपमाळेत देखील 108 मणी असतात. देवांच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते. याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोचतो असं शास्त्रात सांगितलं जातं. म्हणून देवांच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे. याचे प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेल्याचे जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ असणे देखील आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. त्यासाठी माळेचा उपयोग केला जातो. म्हणून जप करताना माळ अवश्य असावी. माळेमध्ये फक्त 108 मणीच का असतात? याची वेगवेगळी कारणे आहेत. एक, शास्त्रामध्ये सांगितले जाते की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने श्वास व्यक्ती दिवसभरात जेवढे वेळा श्वास घेतो त्याच्याशीच माळेची मण्यांची संख्या 108 याचा संबंध आहे. सामान्यतः व्यक्ती 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो. दिवसातील 24 तासामध्ये 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतो आणि शिल्लक राहिलेले 12 तास व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो. याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासामध्ये 10,800 वेळा परमेश्वराचे ध्यान नामस्मरण करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळी श्वास घेण्याच्या संख्येमधूनच शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जपमाळेची काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला निश्चितच जप केल्याचे पुण्य फळ मिळेल. तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, आकांक्षा पूर्ण होतील. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय टाईप करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील हा व्हिडिओचा उपयोग होईल, या माहितीचे उपयोग करून घेतील. तर हर हर महादेव. धन्यवाद.